बांधवांनो, मी कृषीतज्ञ अमरसिंह लोमटे सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेसच्या यूट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक व इंस्टाग्राम पेजवर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत करतो। मिरची पिकामध्ये दोन प्रमुख समस्या येतात। त्यातील पहिली समस्या म्हणजे ब्लॅक थ्रिप्स, काळ्या थ्रिप्स। तर याचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला शेतामध्ये पिवळे, निळे तसेच पांढरे चिकट सापळे लावून घ्यायचे आहेत। शेताच्या प्लॉट भोवती आपल्याला ग्रीन शेडनेटचे हिरवा कपडा लावून घ्यायचा आहे। तसेच आंतरप्रवाही व स्पर्शजन्य कीटकनाशकांच्या आलटून पालटून फवारणीचं नियोजन व व्यवस्थापन करायचं आहे। ब्लॅक थ्रिप्सचं नियंत्रण करण्यासाठी आपण चिकट पदार्थांचा देखील फवारणीमध्ये वापर करू शकता। तर याच्यामध्ये आपण ऑइलचा किंवा कोरफडीच्या गरामध्ये स्टिकर टाकून फवारणीमध्ये याचा वापर करू शकतो, जेणेकरून चिकट पदार्थांना ब्लॅक थ्रिप चिटकून त्या ठिकाणी मरून जातील। फवारणीमध्ये आपल्याला निमआर्काचा निमकरंज ऑइलचा वापर करायचा आहे। त्याच पद्धतीनं फवारणीमध्ये आपण तुळशी अर्काचा, ताक व गुळ, हळद व हिंगाच्या अर्काचा वापर देखील करू शकतो, जेणेकरून झाडाची रोगप्रतिकार शक्ती टिकून राहील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त मिरची उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।